लव जी आहेत ही जर त्यांची मोडस ऑपरेंडी असेल हं. तर हिथं सुद्धा अशोक खरासारखी प्रकरणं घडतात. मग त्याच्याविषयी गोपीचंद पडळकर मी इतक्या आक्रमकपणे का बोलत बोललो नाही? आक्रमक तुमच्याकडे आलंय का नाही मला माहित नाही. मुळामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय. हं, आम्ही देवाला मानणारे आहोत. हं, देवावरती आमची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानीचं दर्शन घेऊनच कुठल्या मोहिमेवरती जायचे हं. किंवा रायगडावरती उठल्याच्या नंतर राजवाड्यातल्या देवाची पूजा केल्यानंतर जगदीशेश्वराच्या मंदिरातच जायचे सकाळी. त्याशिवाय त्यांचा दिनक्रम होत नव्हता. आम्ही देवाला मानतो, आम्ही भोंदूगिरीला मानत नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत चोखामेळा, बिरोबा, खंडोबा, ज्योतिबा, शिदोबा, मस्कोबा, यताळबा, माकोबाई, तुळजाभवानी, महालक्ष्मी, अरे आमची दैवत आहेत ना. भोंदूगिरीकडे आम्हाला जायची गरजच नाही. मुळामध्ये अशोक खराताचं प्रकरणच आपल्या पोरांनी काढलंय. म्हणजे हिंदुत्ववादी काम करणारा जी मुलं आहेत तिकडची त्यांनीच हे प्रकरण लावून धरलंय. मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आल्यानंतर डायरेक्ट त्यांच्यावरती कारवाई करायला लावली. हे काही कुठल्या विरोधी पक्षानं पुरोगामी समजणाऱ्या लोकांनी हे प्रकरण काढलं नाही. लोकांनी समजून पण घेतलं पाहिजे. हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पीएनं ते प्रकरण काढलं हिंदुत्व. ऐका 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 पीएचं प्रकरण आता हे पुढे आलं. हां. ह्याच्यावरती 1 वर्षापासून लोक काम करत होती. पीएनं कुठे एका व्हिडिओ दिला, पण हे प्रकरण जेव्हा सीएम साहेबांच्याकडे आलं तेव्हा तात्काळ त्यांनी आदेश दिले ना. म्हणजे भोंदूगिरीला आम्ही समर्थन नाही. अशोक खरातासारख्या लोकांना फाशीच दिलं पाहिजे, त्याबद्दल दुमतच नाही. त्यांनी जे कृत्य केलंय ते नीच कृत्य केलंय. त्यामुळे आमची भूमिका लव जिहादच्या बाबतची वेगळी हं. आणि अशोक खरात सारख्या भोंदूगिरींच्या बाबतची वेगळी अजिबात नाही. लव जिहादचं जे कृत्य केलंय त्याच्या 10 पट नीच काम हे अशोक खरातनं केलंय. बरं आम्ही त्याला पाठीशी घातला तर ठीक आहे ना. डायरेक्ट त्याला बेड्याच ठोकलेत. 19 आमदार म्हणे त्याच्या संपर्कामध्ये होते. कुणी असेल, कोण असेल ते मला माहित नाही. तुमच्या संपर्कातले ओळखीतले कोणी होते का? माझे कोण नाहीत. माझ्या संपर्कात बिरोबाला मकोबाला जाणारे हे लोक माझ्या संपर्कात आहेत. बरं. किंवा इकडं ज्योतिबाला जाणारे. मला अशोक खराताकडे जाणारे लोक मला माहित नाही. असं कसं काय 19 आमदार म्हणतात? आणि असतील पण ते मला कसं सांगतील मी गेलो होतो म्हणून. जेव्हा त्याचा फोटो सोशल मीडियात येईल तेव्हाच कळलं हा गेला होता. पण तुमच्या आमदारामध्ये काहीतरी कुजबूज असेल बाबा, काहीतरी कोण हा गेलाय तो गेलाय. तिथं सभागृहात चर्चा चालूच असते हो. पण आता कोण म्हणल गेलाय? आता अशोक खरात एवढा उघडा झाल्यानंतर कोण म्हणल का? उलट ते दबून असतील, अरे माझा काय फोटो येणार म्हणजे बरं. त्यामुळे आता हे कोण गोष्ट सांगणार नाही ना. हे काही असं कर्तबगारीचं काम नाही ना. काहीच करणार नाही. जोपर्यंत व्हिडिओ येत नव्हता तोपर्यंत चांगलं हे अशोक बाबा आहे तो विमानात फिरतो तिथपर्यंत ठीक आहे ना. अशोक बाबा तोपर्यंत आम्हाला काही माहितच नव्हता. जेव्हा टीव्हीवरती आला तेव्हाच कळालं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.